नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी हसेवड सर, संचालक नवमी अकॅडमी नांदेड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व पोलीस उमेदवारांचं स्वागत करतो. ओके, आज जे प्रकरण आहे आपल्यासमोर चक्रवाढ व्याज. ओके, येणाऱ्या 17,000 पोलीस भरतीसाठी आपण एक सदर चालू केलं आहे, ज्याचं नाव आहे पहिले खाकी नंतर बाकी. पोलीस भरती 2021ला पडलेला हा क्वेश्चन पहा. एकदम सिंपल सरळ साधा आहे. चक्रवाढ व्याजाचा कशा पद्धतीने करायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. 1,000 रुपये मुद्दलाचं दर साल दर शेकडा 10% दरानं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती. ओके, या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे बघा पर्याय 310, 321, 331 आणि 311. याला जर आपण सोडवतोय तर आपल्याला मुद्दल दिलेली आहे. जेव्हा जेव्हा गणितामध्ये अशा मुद्दल दिसेल आपण काय काढायची, त्याची रास काढायची. तर रास कशी काढली जाते, जी मुद्दल आहे ती घ्या आणि त्याच्यानंतर जो दर आहे तुमचा किती आहे 10%, तर तो मिसळायचा आहे 100 मध्ये. 110 भागिले 100 असं किती वेळा करायचे त्यांनी वर्ष सांगितले 3, तर 3 वेळा करा. तर या पद्धतीने केलं तर आपल्याला लगेच याची काय मिळून जाणार आहे, रास मिळून जाणार आहे बरं का. याच्यामध्ये काही नाही. 1 2 3 4 5 6 शून्य वर येत, खाली सुद्धा 1 2 3 4 5 6 म्हणजे सर्व शून्य कटून जाणार. आणि या ठिकाणी काय राहणार, 11 गुणिले 11 गुणिले 11. याचा अर्थ 11चा घन किती येतो, 1331 ही तुमची रास आहे. तर आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलं तर चक्रवाढ व्याज जर आपल्याला काढायचं आहे तर है ना, जी काही रास आहे याचा अर्थ तुम्ही घेतल्या किती होत्या बरं का, 1,000 रुपये मुद्दल आणि द्यायला किती बरं का वापिस 1331. म्हणजे वरी जे काही 1,000च्या भेटलं ती तुमची चक्रवाढ व्याज आहे बरं का. तर ते चक्रवाढ व्याज किती असेल, 331 रुपये. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच, है ना, चांगला वाटला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्याच्यानंतर सातत्यानं राहण्यासाठी व्हिडिओ सातत्याने पाहत राहा, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. यावर्षीच तुमचा रिझल्ट येऊन जाईल. यासाठी आम्ही असे अनेक व्हिडिओ बनवतोय, तर त्या सर्वांचा ओके पाहून आपल्या अभ्यासामध्ये कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा. ओके, मी हसेवड सर, संचालक नवमी अकॅडमी नांदेड, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.